श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 15 फेब्रुवारीपासून 7 राशींची लागणार लॉटरी. प्रचंड धनलाभाचे आहे योग. महाशिवरात्रीला 3 मोठे ग्रह बदलणार. या 7 राशींच्या लोकांचे भाग्य. कोणाची कामात प्रगती तर कोणाला कष्टाचं फळ मिळणार. यावर्षी 15 फेब्रुवारी 2026 रोजी रविवार महाशिवरात्री साजरी केली जाईल. हा दिवस केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पंचांगानुसार या वर्षीची महाशिवरात्री विशेष आहे, कारण या दिवशी 3 प्रमुख ग्रह त्यांच्या हालचाली बदलणार आहेत. मंगळ श्रवण नक्षत्र सोडून धनिष्ठा नक्षत्रात, चंद्र शनीच्या मकर राशीत, तर बुध रात्री शतभिषा नक्षत्रातून पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या व्यतिरिक्त बुध ग्रह आपली दिशा दक्षिणेकडून उत्तरेकडे वळवेल, जी ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानली जाते. या ग्रहांच्या हालचालींचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होईल, पण हा दिवस 12 राशींच्या लोकांपैकी 7 राशींच्या लोकांसाठी विशेषतः फलदायी ठरेल. असे म्हटले जाते की या प्रसंगी भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद या राशींच्या लोकांना मिळतील, ज्यामुळे त्यांच्या जीवनात धन व समृद्धीच्या नवीन संधी समोर येतील. चला बघूया कोणत्या आहेत त्या 7 भाग्यवान राशी. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी. महाशिवरात्रीला घडणारा हा दुर्मिळ योगायोग मेष राशीच्या लोकांसाठी संपत्ती आणि प्रगतीचे नवे मार्ग उघडू शकतो. तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती जलद होईल. तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळेल. कुठेतरी अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा दर्जा आणि प्रतिष्ठा वाढताना दिसेल. सध्याच्या आरोग्य समस्या दूर होतील. तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल. तुमच्या रणनीती प्रभावी ठरू शकतात. हा काळ मेष राशीच्या लोकांसाठी नवीन ऊर्जा आणि सकारात्मक संधी घेऊन येईल. करिअर व्यवसायात अचानक नफा, दीर्घकाळापासून प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबातील वातावरण आनंदी तर आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ लवकरच तुमच्या पदरात पडताना दिसणार आहे. आरोग्य सामान्य राहील, पण कामाचा ताण टाळण्यासाठी थोडी विश्रांती घेणे आवश्यक असणार आहे. भविष्यात नफा मिळवायचा असेल तर या काळात नवीन गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागतील. मेष राशीच्या जातकांसाठी हा सूर्यगोचर भाग्य परिवर्तन घडवणारा ठरू शकतो. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभाबरोबरच कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. हा योग तुमच्या राशीच्या 11व्या घरात तयार होईल, त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांद्वारे तुम्ही पैसे कमावू शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात लक्षणीय नफा होईल आणि गुंतवणुकीतून नफा मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात तुमची सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढेल. कुटुंबात सुसंवाद राहील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. आरोग्य चांगले राहील. बँक बॅलन्समध्येही भरपूर वाढ होईल. गुरुग्रहाचे राशी परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते, कारण हा गोचर तुमच्या राशीपासून 4थ्या भावात होणार आहे.
त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुखांची प्राप्ती होऊ शकते. तसेच वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा योग आहे. कौटुंबिक जीवनात सुख शांती आणि एकमेकांचे सहकार्य राहील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. या काळात कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि समाजातही ओळख मजबूत होईल. तसेच आई आणि सासरच्या लोकांसोबतचे संबंध चांगले राहतील. हा योग मेष राशीच्या मंडळींसाठी खूप फलदायी ठरू शकतो. अडकलेले पैसे परत मिळतील, नशिबाची साथ लाभेल, प्रयत्नांना यश मिळेल. त्याचबरोबर वर्षाच्या अखेरीस मित्रमैत्रिणी किंवा भागीदारींबरोबर सहलीची योजना आखू शकता. नोकरीतून फायदा, नोकरीच्या नवीन संधी, व्यवसायात लक्षणीय नफा आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमच्यासमोर येऊन उभे राहू शकतात. या काळात तुमच्याकडून उत्तमरित्या पैशांची बचत होईल. तुमचे स्वतःचे घर, फ्लॅट देखील खरेदी करू शकता. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. गोचरानुसार बुध तृतीय आणि षष्ठ भावाचा स्वामी बनून दशम भावात विराजमान होणार असल्याने करिअर आणि व्यवसायात प्रगतीची मोठी संधी प्राप्त होऊ शकते. कामाच्या ठिकाणी प्रशंसा, वरिष्ठांकडून सहकार्य आणि नवी जबाबदारी मिळण्याचे योग प्रबळ दिसत आहेत. परदेशात नोकरी किंवा कामाशी संबंधित प्रवासही शक्य आहे. बुद्धिमत्ता तीक्ष्ण राहील, निर्णय क्षमता मजबूत होईल. भागीदारीत चालणाऱ्या व्यवसायात मोठा फायदा, स्पर्धकांना कडवे उत्तर आणि दीर्घकाळ चालू असलेली आर्थिक तंगी दूर होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी बदल, पगारवाढ किंवा प्रतिष्ठेची संधी मिळू शकते. बऱ्याच दिवसांपासून चालू असलेली एखादी मोठी समस्या किंवा अडचण आज दूर होईल. दुसरी भाग्यवान रास आहे मिथुन राशी. हा काळ मिथुन राशीसाठी बदल आणि यश दोन्ही घेऊन येईल. नोकरी व्यवसायात बदल तर शिक्षण क्षेत्रातील प्रयत्न यशस्वी होताना दिसतील. कुटुंबियांकडून प्रेम, पाठिंबा लाभेल आणि मानसिक ताण कमी होईल. स्वाभाविकता तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात नवीन कौशल्य शिकणे किंवा प्रशिक्षणात भाग घेणे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मिथुन राशीच्या जातकांसाठी सूर्याचा कुंभ राशीत प्रवेश अत्यंत शुभ फळ देणारा ठरू शकतो. नशिबाची साथ लाभेल आणि कामे अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण होतील. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी शोधणाऱ्यांना नवी संधी मिळू शकते, तर व्यावसायिकांसाठीही हा काळ लाभदायक राहील. प्रवास सुखद आणि फायदेशीर ठरू शकतात. मिथुन राशीसाठी बुधादित्य राजयोग सकारात्मक सिद्ध होऊ शकतो. हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीतील भाग्यगृहात तयार होतो. त्यामुळे या काळात तुम्हाला नशीब तुमच्या बाजूने दिसेल. या काळात तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास करू शकता. धार्मिक कार्यातही सहभागी होऊ शकता. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना या काळात परीक्षेत यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती किंवा पगारवाढीचे संकेत आहेत. या काळात आत्मविश्वासही वाढेल. सरकारी कामात यश मिळू शकते. मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाच्या नक्षत्रातील बदल सकारात्मक ठरू शकतो. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. वैयक्तिक प्रयत्नांमध्येही यश मिळण्याची चिन्हे आहेत. तुमच्या तार्किक विचारसरणीमुळे एखादी महत्त्वाची संधी मिळू शकते. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. धोकादायक उपक्रमांमधूनही तुम्ही पैसे कमावू शकता. तसेच या काळात तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनात यश मिळू शकते. या दिवशी तयार होणारा सूर्यग्रहण आणि पंचग्रही योग मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरेल. या लोकांना करिअरमध्ये लक्षणीय वाढ आणि आर्थिक प्रगती होण्याची शक्यता आहे. नवीन स्रोतांकडून पैसे येतील. व्यवसाय फायदेशीर राहील, विशेषतः खेळ आणि फिटनेसशी संबंधित लोकांसाठी. या राशीखाली जन्मलेल्यांना नशीब पूर्णपणे त्यांच्या बाजूने मिळू शकते. प्रगतीचे दरवाजे उघडू शकतात. आदर आणि प्रतिष्ठा झपाट्याने वाढू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो.
तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि पदोन्नती आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. स्थलांतराची शक्यता देखील आहे. नवीन संधी निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नफा देखील मिळू शकतो. विकासाच्या क्षेत्रातही फायदे मिळू शकतात. मिथुन राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. नवीन स्रोतांमधून उत्पन्न मिळेल. हा काळ व्यावसायिकांसाठी प्रचंड फायदे घेऊन येईल. त्यामुळे भरीव नफा होईल. नोकरी करणाऱ्यांनाही आदर आणि आर्थिक लाभ मिळेल. करिअरमध्ये चांगले यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. अचानक आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमचे उत्पन्न वाढू शकते. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती, बोनस किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांना फायदेशीर सौदे मिळू शकतात. तुम्हाला एखादा मोठा करार मिळू शकेल. सर्जनशील क्षेत्रे लक्षणीय फायदे देतील. नोकरीतून व्यवसाय बदल करण्यासाठी देखील हा एक चांगला काळ आहे. मानसिक स्पष्टता तुम्हाला भूतकाळातील वाद आणि संघर्ष सहजपणे सोडवण्यास मदत करेल. तिसरी भाग्यवान रास आहे कर्क राशी. हा काळ कर्क राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ राहील. तुम्हाला घरगुती बाबींमध्ये अपेक्षित यश मिळेल. तुमच्या पालकांचे आशीर्वाद तुमच्याबरोबर असतील. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील आणि त्यामुळे ताण कमी होईल. प्रवासासाठी हा काळ अनुकूल असणार आहे. आरोग्य सामान्य राहील, पण वेळोवेळी विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. कुटुंबांसोबत जास्त वेळ घालवल्याने मानसिक शांती आणि आनंद वाढेल. आर्थिक आघाडीवर सकारात्मक बदल दिसून येतील. उत्पन्नाचे नवे स्रोत खुलू शकतात आणि खर्चावर नियंत्रण मिळेल. वैवाहिक जीवनात समन्वय वाढेल. जीवनसाथीशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. व्यावसायिक किंवा वैयक्तिक पातळीवर मोठी यशस्वी पावले उचलण्याची संधी मिळू शकते. स्वतःची ओळख आणि आत्मविश्वास वाढवणारा हा काळ ठरू शकतो. चंद्राचा मकर राशीतील प्रवेश कर्क राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील चढ उतार थांबतील. मानसिक तणाव कमी होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कर्क राशींच्या व्यक्तींसाठी शनी बुधाचा योग खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. महाशिवरात्रीला शिवलिंगावर तुपाचा अभिषेक करणे अत्यंत फलदायी ठरेल. शिवलिंगाला काचेच्या दूध, पवित्र जल, अष्टगंध आणि चंदन अर्पण करावे. पांढरी मिठाई अर्पण करून उपवास करावा. मंत्र ओम नमः शिवाय किंवा शिवसहस्रनामावलीचे पठण करा. यामुळे मानसिक शांतता मिळेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. आकस्मिक लाभ, नोकरी, व्यवसायात अनपेक्षित धनलाभ किंवा प्रगती होऊ शकते. जुन्या नकारात्मक सवयी किंवा जुने विचार सोडून नवीन सुरुवात करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे. कर्क रास ही चंद्राशी जोडलेली आहे. याचा अर्थ असा की भगवान महादेवाचे कर्क राशीवर नेहमी कृपाछत्र असते. चंद्रकोर भगवान शिवाच्या माथ्यावरही आभूषित आहे. तशाच प्रकारे भगवान शिवाशी चंद्राशी रास असलेल्या कर्क राशीवर प्रेम आहे. चंद्र ही शीतलता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. भगवान शिवाचा क्रोध आपणा सर्वांना माहीत आहे. भगवान शिवाचा क्रोध प्रलयाला आमंत्रित करतो. त्यामुळे
चंद्र भगवान शिवाला शीतलता देतो, त्यामुळे भगवान शिव शांत राहतात. जर तुमची राशी कर्क असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला जलाभिषेक अवश्य द्यावा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कर्क राशीच्या लोकांवर भगवान शिवाचा नेहमीच आशीर्वाद असतो, कारण त्याचा अधिपती चंद्र आहे. भगवान शिव ज्याला त्यांच्या मस्तकावर धारण करतात, परिणामी भगवान शिव स्वतः कर्क राशीच्या लोकांनी सर्व संकटांपासून आणि अडचणींपासून वाचवतात. ते त्यांना कधीही हानी पोचवू देत नाही. कर्क राशीचे लोक अत्यंत संवेदनशील असतात आणि म्हणूनच जेव्हा कोणी त्यांना दुखावते तेव्हा ते कधीही विसरत नाही. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. चौथी भाग्यवान रास आहे सिंह राशी. या काळात सिंह राशीच्या मंडळींना करिअरमध्ये फायदा होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून किंवा मालमत्तेतून नफा होण्याची शक्यता आहे. शिक्षण आणि मुलांशी संबंधित बाबींमध्येही सकारात्मक परिणाम दिसून येतील. मित्र कुटुंबांचा पाठिंबा उपयुक्त ठरेल. नवीन व्यवसाय किंवा नोकरीच्या ऑफरकडे लक्ष द्या, कारण या काळात नफा होण्याची अपेक्षा आहे. सिंह राशीसाठी देखील हा योग अत्यंत लाभदायी ठरेल. या काळात धार्मिक स्थानांना भेट द्या. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. अनेक अडचणी सुटतील आणि अडकलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात सुख नांदेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मानसन्मान, पदप्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. सिंह राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी आणि मार्च 2026मध्ये ग्रहांची जुळवाजुळव करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेत वाढ दर्शवते. दीर्घकाळ रखडलेले प्रकल्प पुढे जातील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता जास्त आहे. तुमच्या जोडीदारासोबत आणि कुटुंबांशी संबंध मजबूत होतील. प्रवास देखील शक्य आहे, जो फायदेशीर ठरेल. मानसिक संतुलन राखणे महत्त्वाचे आहे, कारण तुम्हाला काही दबाव आणि जबाबदाऱ्यांचा सामना करावा लागू शकतो. या राशीच्या पहिल्या भागात बुध असणार आहे, ज्याचा शुभ प्रभावाने या काळात नोकरीच्या अनेक शुभ संधी उपलब्ध होतील. तसेच या लोकांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. त्यांना नोकरीत यश मिळण्याची शक्यता आहे. त्यांना परदेश प्रवासातून आर्थिक लाभ होऊ शकेल. नोकरीमध्ये त्यांना समाधान मिळेल. इतकेच नाही तर सार्वजनिक व्यवसाय करणाऱ्यांना या काळात मोठा नफा होऊ शकतो. या राशीसाठी मंगळाचे हे संक्रमण प्रगती आणि नव्या संधी घेऊन येईल. नोकरीत पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या किंवा महत्त्वाच्या प्रकल्पांची संधी मिळू शकते. योग्य निर्णयांमुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि बचत वाढेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आत्मविश्वास आणि ऊर्जा भरपूर असल्याने कामात यश मिळेल. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी देखील सूर्यचंद्राची युती अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभ. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. कठोर परिश्रमानंतर तुम्हाला समाधानकारक यश मिळेल आणि सहकाऱ्यांसोबत सहकार्य मिळेल. तथापि 20 जानेवारी ते 17 मे हा काळ आव्हानात्मक असेल. म्हणून या काळात वाद टाळणे आणि धैर्य राखणे आवश्यक असेल. 17 मे ते 9 ऑक्टोबर दरम्यान परिस्थिती सुधारेल आणि तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल. परंतु ऑक्टोबरनंतर पुन्हा समस्या येतील. व्यवसाय क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर वर्षाची सुरुवात व्यवसायासाठी अनुकूल आणि संधींनी भरलेली असेल. विशेषतः
जूनपर्यंत तुम्ही सामंजस्य निर्णय घेऊन नफा मिळवू शकता. तथापि राहू केतू आणि शनीचा प्रभाव निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतो. जून नंतर काळ कुमकुवत आणि जोखमीचा असेल, म्हणून नवीन योजना आणि भागीदारीमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक असेल. 5वी भाग्यवान रास आहे तूळ राशी. या काळात तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन संधी चालून येतील. तुमच्या जोडीदाराचे आणि कुटुंबांशी संबंध मजबूत होतील. व्यवसाय किंवा व्यावसायिक जीवनात नवीन योजना यशस्वी होतील. आरोग्य सामान्य राहील. प्रवास आणि छंदासाठी हा काळ अनुकूल आहे. तुमची ध्येये लिहून ठेवून त्यांना प्राधान्य देणे तुमच्या प्रगतीसाठी आवश्यक ठरणार आहे. तुमच्या राशीवर शुक्र ग्रहाचे राज्य असल्याने शुक्र ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. त्यामुळे या काळात बेरोजगार लोकांना नोकऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांना फायदेशीर सौदे देखील मिळू शकतात. तुम्हाला एखादा मोठा करार मिळू शकेल. सर्जनशील क्षेत्राशी संबंधित क्षेत्रातही तुम्हाला मोठा फायदा होईल. या काळात तुमचे उत्पन्नही लक्षणीय वाढू शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. सूर्यग्रहण आणि पंचग्रही योग तूळ राशीला प्रचंड आर्थिक प्रगती आणू शकतात. त्यांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कर्जातून मुक्तता मिळू शकते आणि नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी किंवा नवीन करार पूर्ण करण्यासाठी हा काळ चांगला आहे. सुखसोयी वाढतील. मोठ्या समस्येचे निराकरण केल्याने आराम मिळेल. या राशीच्या 5व्या घरात बुध आणि शुक्र ग्रहाची युती आहे. परिणामी त्यांच्या बौद्धिक क्षमतांमध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते. त्यांच्या निर्णय घेण्याची क्षमता देखील झपाट्याने बळकट होऊ शकते. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकता. तुमचे जीवन आनंदाने भरलेले असू शकते. तुम्ही तुमच्या कामात अधिक सक्रिय होऊ शकता. तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतात. महाशिवरात्री आणि त्यानंतरचा काळ तूळ राशीसाठी खास असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे फळ मिळू शकते. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. तुम्ही तुमच्या घरातील जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यात यशस्वी व्हाल. या काळात तुमच्या मुलांशी संबंधित कोणत्याही इच्छा किंवा चिंता दूर होऊ शकतात, ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल. तूळ राशीच्या जातकांसाठी बुधाचा हा नक्षत्र प्रवेश नातेसंबंध आणि भागीदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी समन्वय वाढेल आणि चर्चेतून मार्ग काढण्याची क्षमता सुधारेल. व्यवसायात भागीदारीत काम करणाऱ्यांना लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती हळूहळू स्थिर होण्याची चिन्हे आहेत. वैयक्तिक आयुष्यात विचारांचा समतोल साधता आल्यास मानसिक समाधान मिळू शकते. बुध राहू संयोगामुळे कल्पकता आणि तांत्रिक विचारांना चालना मिळू शकते. मात्र घाई गडबडीचे निर्णय टाळणे आवश्यक ठरेल. अफवा, गैरसमज किंवा अपूर्ण माहितीच्या आधारे पावले उचलल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना वास्तुस्थितीची खात्री करूनच पुढे जाणे हितावही ठरेल. तूळ राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीचा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी घेतलेल्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. तुमच्या घरातील वातावरण आनंदी असेल. तसेच अनेक दिवसांपासून तुमच्या मनात दडलेली इच्छा पूर्ण होईल. या कालावधीत तुमच्या आरोग्यातही चांगले बदल दिसून येतील. या महिन्यात तुम्हाला खूप फायदा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. तब्येत चांगली राहणार आहे. कुटुंबातील वातावरण चांगले रासेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. 6वी भाग्यवान राशी आहे मकर राशी. हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत असेल. जुने वाद मिटू शकतात. कुटुंबात शांत आणि आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक लाभाच्या नवीन संधी निर्माण होतील आणि हा काळ नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी अनुकूल आहे. संपर्क वाढेल. या काळात तुमच्या कल्पना व योजना लिहून ठेवणे आणि त्यांचे पालन करणे फायदेशीर ठरेल. बुधादित्य राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते.
हा योग तुमच्या राशीच्या धन आणि वाणी क्षेत्रात तयार होईल. त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील आणि तुमचे मानसिक संतुलन सुधारेल. जर तुम्ही मालमत्तेशी संबंधित कोणतेही निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर काळजीपूर्वक पुढे जा. वेळ अनुकूल असेल. या काळात अडकलेले तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. मकर राशीतच चंद्राचा प्रवेश होणार आहे, त्यामुळे हे राशी परिवर्तन मकर राशीसाठी विशेष फायदेशीर ठरेल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. मकर राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी आणि मार्च नवीन आर्थिक आणि करिअरच्या संधी दर्शवतात. तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात अनपेक्षित संधी येऊ शकतात. कौटुंबिक आनंद वाढेल आणि मुलांशी किंवा जोडीदाराशी असलेले संबंध दृढ होतील. गुंतवणूक आणि बचतीसाठी वेळ अनुकूल असेल. मानसिक संतुलन राखणे आवश्यक आहे, कारण किरकोळ ताणतणाव वाढू शकतात. आरोग्य सामान्य राहील, परंतु नियमित व्यायाम आणि ध्यान फायदेशीर ठरेल. मकर राशीचा स्वामी ग्रह शनी आहे, जे भगवान शिवाचे एक महान भक्त आहेत आणि त्यांना आपला गुरु मानतात. पौराणिक मान्यतेनुसार शनिदेवाला भगवान शिवाच्या आशीर्वादानेच दंडाधिकारी पद मिळाले होते. म्हणूनच भगवान शिव मकर राशीच्या लोकांना त्यांचे विशेष आशीर्वाद देतात. या राशीचे लोक नशिबापेक्षा कठोर परिश्रमांवर जास्त विश्वास ठेवतात आणि म्हणूनच बहुतेक क्षेत्रात यश मिळवतात. जर त्यांना ध्येय निश्चित केले तर ते साध्य करतात. मकर राशीच्या लोकांसाठी हे गोचर आर्थिक दृष्टीने निर्णायक ठरू शकते. बुध तुमच्या धनभावात भ्रमण करणार असल्याने अचानक धनलाभ, अडकलेले पैसे मिळणे किंवा नव्या कल्पनातून उत्पन्न वाढण्याचे संकेत आहे. नोकरीबरोबरच व्यवसायातही नव्या संधी निर्माण होऊ शकतात. एकाग्रता आणि विचारशक्ती वाढल्याने बचत, गुंतवणूक आणि भविष्य नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील आणि मानसिक समाधान मिळेल. बुध राहू युतीचा हा काळ केवळ आर्थिक लाभापुरता मर्यादित नसून विचार, संवाद आणि तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात नवे प्रयोग आणि बदल घडवणारा ठरू शकतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेणाऱ्यांसाठी हा काळ संधीचा ठेवा ठरू शकतो. मकर राशीच्या व्यक्तींसाठी धनशक्ती राजयोग अडकलेली कामे पूर्ण करणारा ठरेल. दीर्घकाळ मनात असलेली एखादी महत्त्वाची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. अचानक धनलाभाचे योग असून शेअर बाजार किंवा गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी विश्वासार्हता आणि सुख वाढेल. वाहन किंवा घर खरेदीसारखे मोठे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल मानला जातो. नव्या व्यवसायाची किंवा स्वतंत्र कामाची सुरुवात करण्यासाठीही ग्रहस्थिती साथ देणारी आहे. मंगळ शुक्र युतीबरोबर बुध आणि राहूची उपस्थिती हा योग केवळ धनलाभापुरता मर्यादित ठेवत नाही, तर धोरणात्मक विचार, धाडसी निर्णय आणि अचानक मिळणाऱ्या संधी यांनाही चालना देते. त्यामुळे या काळात योग्य नियोजन, सावध गुंतवणूक आणि दीर्घकालीन दृष्टी ठेवणे अधिक फायदेशीर ठरू शकते आणि तुमच्यासाठी त्रिग्रही योग फायदेशीर ठरू शकतो. आणि 7वी भाग्यवान रास आहे मीन राशी. हा काळ मीन राशीसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल. तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला जुने कर्ज किंवा समस्यांपासून मुक्तता मिळेल. तसेच तुम्हाला शिक्षण व कौशल्यांमध्ये यश मिळेल आणि मित्र व कुटुंबियांचा पाठिंबा उपयुक्त ठरेल. आर्थिक बाबींमध्ये स्वच्छता आणि नोंदी ठेवल्यामुळे भविष्यात तुम्हाला फायदे होतील. तुम्ही तुमचे प्रयत्न योग्य दिशेने निर्देशित केल्याने दीर्घकालीन नफा निश्चित होईल.
मीन राशीच्या व्यक्तींसाठी देखील चंद्राचे महाशिवरात्रीला होणारे गोचर नक्कीच लाभदायक ठरेल. तुमच्या आयुष्यात सुखाचे क्षण निर्माण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. बँक बॅलन्समध्येही मोठी वाढ होईल. भौतिक सुख सुविधा वाढतील. करिअर व्यवसायात भरपूर यश मिळेल. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. नातेसंबंध मजबूत होण्याची दाट शक्यता आहे. मीन राशीच्या लोकांसाठी शनी बुधाचा योग खूपच आनंददायी ठरेल. नवीन संपत्ती खरेदी करू शकता. पैशांच्या अडचणी दूर होतील. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. तुमच्या आयुष्यात सुखाचे क्षण निर्माण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. बँक बॅलन्समध्येही मोठी वाढ होईल. भौतिक सुख सुविधा वाढतील. करिअर व्यवसायात भरपूर यश मिळेल. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. नातेसंबंध मजबूत होण्याची दाट शक्यता आहे. मीन राशीसाठी शुभ आणि फायदेशीर राहतील. कठोर परिश्रमाने जास्त नफा आणि यश मिळवू शकता. कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थितीचा तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळत राहील, ज्यामुळे सुरळीत प्रगती होईल. मागील कामं तुम्हाला नफा मिळवून देऊ शकते. तुमच्या व्यवसायातील उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक व्यवसायात गुंतलेल्यांचा दिवसही चांगला जाईल. राहूच्या नक्षत्रातून सूर्याचे भ्रमण मीन राशीच्या लोकांना लाभदायक ठरेल. दीर्घकाळापासून असलेली इच्छा पूर्ण होऊ शकते. मूळ राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व प्रभावी होईल. घर किंवा जमीन यासारखी स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळू शकते. करिअरची एक नवीन दिशा यशाचा मार्ग मोकळा करू शकते. निर्णय घेण्याची क्षमता सुधारू शकते, ज्यामुळे त्यांना नवीन जीवन सुरू करता येईल. मीन राशीच्या लोकांसाठी शनी बुधाचा योग खूपच आनंददायी ठरेल. नवीन संपत्ती खरेदी करू शकता. पैशांच्या अडचणी दूर होतील. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. मीन राशींवर शनी साडेसातीचा दुसरा टप्पा चालू आहे. अशा परिस्थितीत शनी अस्त होणे सकारात्मक ऊर्जा देईल. आत्मबल वाढेल आणि करिअरमध्ये मोठे यश मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. व्यवसायातील भागीदारीत लाभ मिळण्याची संधी असेल. 6व्या स्थानाचा स्वामी सूर्य आहे आणि 8व्या स्थानाचा स्वामी शुक्र आहे. या प्रकरणात या दोघांच्या संयोगामुळे 12व्या स्थानात विपरीत राजयोग तयार होत आहे. या राशीच्या विवाह स्थानात शनी देखील विराजमान आहे. अशा प्रकारे या राशीच्या लोकांना दीर्घकाळच्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. भावंडाबरोबर चांगला वेळ घालवता येईल. तुम्ही विलासी जीवन जगा, तथापि यासाठी तुम्हाला खूप पैसा खर्च करावा लागू शकतो. सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. शनीमुळे मानसिक तणाव होता, पण आता या राशीतील ग्रहांच्या स्थितीमुळे तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते. परदेशात तुमचा काही पैसा अडकला असेल तर तो परत मिळण्याची शक्यता आहे. परदेशी व्यापारातून चांगला पैसा मिळू शकतो. अडकलेला पैसा परत मिळेल. याबरोबरच अचानक धनलाभाचा योगही बनत आहे. गुरुची दृष्टी 8व्या स्थानावरही पडत आहे. अशा परिस्थितीत ज्योतिष्य, तंत्रमंत्र संशोधनाशी संबंधित लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.